नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. लॉजिक बिल्डिंगच्या या प्लेलिस्टमध्ये आपण आणखी एक प्रोग्राम बघणार आहे. काय की एंटर अ नंबर अँड चेक गिवन नंबर इज परफेक्ट नंबर ऑर नॉट. ओके, मग आता पहिलं आपलं काम काय आहे की प्रोग्राम समजून घ्यायचा. काय समजून घ्यायचा की परफेक्ट नंबर. मग आता मला सांगा की परफेक्ट नंबर आपण कशाला म्हणतो. तर बघा, परफेक्ट नंबर आपण कशाला म्हणतोय. एखादा नंबर आहे, सपोज फॉर एक्झाम्पल 6. मग आता मला सांगा 6 चे फॅक्टर्स कुठले कुठले येतो. 6 चे फॅक्टर आहेत 1, 2 and 3. बरोबर आहे, हे 6 चे काय येतो फॅक्टर्स आहेत. मग आता मला सांगा ह्या फॅक्टरची जर आपण ऍडिशन केलो तर किती येणार आहे. 6 येणार आहे. मग परफेक्ट नंबर याला म्हणतोय की एखाद्या नंबरच्या फॅक्टरची ऍडिशन जर तोच नंबर जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो परफेक्ट नंबर. एखाद्या नंबरचे फॅक्टरची ऍडिशन तोच जर नंबर येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो परफेक्ट नंबर. मग आता फॅक्टर्स जे काय आहे ते कशा पद्धतीने प्रिंट करायचे तो मागील आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. जर तो तुम्ही जर बघितला नसेल तर तो पहिला बघून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टर्स कशा पद्धतीनं प्रिंट करायचे ते सांगितलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की जो काही फॅक्टर्स आहे त्या फॅक्टरची ऍडिशन करायचा आणि चेक करायचं की तो जो ऍडिशन आहे तो ऍडिशन आणि जो तो दिलेला जो गिवन नंबर आहे तो नंबर सेम येतोय किंवा नाही. जर सेम येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो परफेक्ट नंबर म्हणतोय, नसेल तर नॉट परफेक्ट नंबर. मग आता हा 6 जो आहे तो 6 काय आपला परफेक्ट नंबर आहे. मग आता आपल्याला माहित आहे की ऍडिशन करायचं झाला तर आपल्याला एक नंबर लागणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मी आता नंबर घेतो काय 6. ओके ओके, पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं एक नंबर एंटर करून घ्या. मग एक नंबर घेतलो आपण 6. मग तुम्हाला मी फॅक्टर सांगितलेलं होतं की फॅक्टर ज्यावेळी आपल्याला चेक करायचं त्यावेळी काय एक व्हेरिएबल घ्यायचा आय इक्वल टू काय 1. आता इथं सम करायचं आहे त्यामुळे काय व्हॅल्यू लागणार आहे, एक व्हेरिएबल लागणार काय आपल्याला 0. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं इफ n mod i म्हणजेच काय 6 ला 1 न भाग जातो का. जर जात असेल तर काय करायचा तो सम मध्ये स्टोअर करायचा. कारण इथं आपल्याला काय गेल्या प्रोग्राम मध्ये आपण बघितलेलं होतं की फॅक्टर्स जे आहे ते प्रिंट करायचं, पण ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय करायचं ऍडिशन करायचं. मग आता प्रिंट न करता आपण काय करणार ऍडिशन करणार. मग ऍडिशन आपण कसं करतोय सम इक्वल टू सम प्लस आय. मग आता सम मध्ये व्हॅल्यू किती आहे पहिल्यांदा 0. मग 0 प्लस आय मध्ये व्हॅल्यू किती आहे 1. मग 0 प्लस 1 किती येणार 1. मग ह्या पद्धतीने परत आय ची व्हॅल्यू आपल्याला काय केलं पाहिजे इन्क्रीमेंट केला पाहिजे. ओके, मग म्हणजेच किती झाला 2. मग परत जाणार 6 mod 2 इक्वल टू 0 आहे का. 6 ला 2 न भाग जातोय का जातोय. मग काय होणार इथं सम मध्ये व्हॅल्यू 1 आहे आय आणि आय मध्ये व्हॅल्यू किती आहे 2. मग 1 प्लस 2 3 होणार. मग परत काय येणार आहोत आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली 3. वरती जाणार 3 mod i इक्वल टू 0 आहे का आहे. मग सम मध्ये व्हॅल्यू किती येणार 6. मग ह्या पद्धतीनं काय होत जाणार आहे फिरत जाणार आहे लूप आपल्याला. बरोबर आहे. मग लूप कुठेपर्यंत फिरवायचा आहे तो जो काही नंबर आहे त्या नंबरच्या अगोदरच्या नंबर पर्यंत आपल्याला काय करायचं लूप फिरवायचा किंवा हाफ पेक्षा जास्त तुम्ही काय हाफ जरी तुम्ही लूप फिरवला तरी चालतं. ओके, चला तर आपण बघूया प्रोग्राम कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h int main. ओके, मग आता व्हेरिएबल आपल्याला कुठले कुठले लागणार एक n व्हेरिएबल लागणार आय व्हेरिएबल लागणार आणि सम हा एक व्हेरिएबल लागणार. मग इंट n आय आणि सम इक्वल टू काय 0. मग आता युजर कडनं काय करून घ्यायचं नंबर एंटर करून घ्यायचं. मग प्रिंटफ एंटर अ नंबर आणि तो नंबर आपल्याला काय करायचा स्टोअर करायचा. त्यामुळे स्कॅनफ %d ampersand n. ओके, मग आता आपल्याला माहित आहे की लूप किती वेळा फिरवायचा तो जो नंबर आहे त्या नंबरच्या अगोदरच्या नंबर पर्यंत. मग फॉर i इक्वल टू काय 1 i इज लेस दॅन n and i
प्लस प्लस. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा काय चेक करायचं आहे की जो 1 आहे त्या 1 न त्या n ला, म्हणजे n मध्ये जी काय व्हॅल्यू आहे त्या n ला भाग जातोय किंवा नाही. जर भाग जात असेल तर तो फॅक्टर आहे. मग जर फॅक्टर असेल तर त्यांची काय करायचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. ओके. मग आता इफ n mod i इक्वल टू 0 आहे का, जर 0 असेल तर काय करायचं आपल्याला, सम इक्वल टू सम प्लस आय. ओके. ऍडिशन करायचं. ओके. मग ह्या पद्धतीने हा ज्यावेळी लूप कंप्लीट होईल त्यावेळी तुम्हाला काय हो ऍडिशन भेटतं. मग आता आपल्याला काय चेक करायचं आहे की तो परफेक्ट नंबर आहे किंवा नाही. मग आता ह्या फॉर लूपच्या खाली आपण चेक करणार काय हो, इफ काय चेक करणार आहे की जो ऍडिशन केलतो आपण फॅक्टरचे, इफ सम हा जो आहे तो युजरने एंटर केलेल्या नंबर बरोबर आहे का. जर असा असेल तर तो काय असणार हो, परफेक्ट नंबर. मग प्रिंटफ काय हो, परफेक्ट नंबर. अँड नसेल एल्स तर प्रिंटफ नॉट परफेक्ट नंबर, नॉट परफेक्ट नंबर. ओके. अँड लास्टला काय हो, रिटर्न 0 अँड क्लोज इट. ह्या पद्धतीने काय हो हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. बघा आता नंबर असेल सपोज फॉर एक्झाम्पल 6, मग आय इक्वल टू 1 आहे, 1 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. मग मला सांगा 6 मॉड आय म्हणजे 6 मॉड 1 इक्वल टू 0 आहे का, आहे. म्हणजे सम मध्ये व्हॅल्यू किती आला, सम मध्ये पहिल्यांदा आहे 0 आणि आय मध्ये व्हॅल्यू आहे किती हो 1. मग 0 प्लस 1 कशात स्टोअर झाला, सम मध्ये स्टोअर झाला. मग परत आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली किती हो 2. मग 2 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. 6 मॉड 2 इक्वल टू 0 आहे का, आहे. मग सम मध्ये व्हॅल्यू किती येणार, 1 प्लस 2 3. आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली किती हो 3. 3 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. 6 मॉड 3 इक्वल टू 0 आहे का, आहे. मग इथं 3 प्लस 3 किती येणार 6. मग आता वरती आय ची व्हॅल्यू किती झाली हो 4. 4 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. पण 6 मॉड 4 इक्वल टू 0 आहे का, नाहीये. मग वरती जाणार आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली किती हो 5. मग 5 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. पण 6 मॉड 5 इक्वल टू 0 नाहीये. मग वरती जाणार आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली किती हो 6. मग 6 इज लेस दॅन 6 आहे का, नाहीये. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला, फॉल्स झाला. मग बाहेर पडला. मग बाहेर पडल्यावरती चेक केला की सम मध्ये आता व्हॅल्यू किती आहे 6 आणि एन मध्ये व्हॅल्यू किती आहे 6. मग 6 मॉड 6 इक्वल टू 6 आहे का, आहे. तर तो काय प्रिंट होणार, परफेक्ट नंबर. मग ह्या पद्धतीने काय परफेक्ट नंबर जो आहे एक्झिक्यूट होतं. चला तर मग आता आपण हा काय प्रॅक्टिकली करून बघूया. चला तर मित्रांनो बघूया की परफेक्ट नंबर आपण कशा पद्धतीने प्रिंट करणार आहे. पहिल्यांदा काय हो हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. ओके. आता याच्यामध्ये काय हो एक n व्हेरिएबल लागणार आहे, आय व्हेरिएबल लागणार आहे आणि सम हा एक काय हो व्हेरिएबल लागणार आहे. मग पहिल्यांदा युजर कडनं काय करून घ्यायचं, एंटर करून घ्यायचं. मग प्रिंटफ एंटर अ नंबर, एक नंबर आपण काय हो युजर कडनं एंटर करून घ्यायचं. स्कॅनएफ %d कॉमा एम्परसँड n. ओके. मग आता आपल्याकडे काय हो नंबर आलेला आहे. मग आता काय हो लूप फिरवायचं आपल्याला. फॉर आय इक्वल टू 1 आय इज लेस दॅन n अँड आय प्लस प्लस. ओके. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं, इफ n मॉड आय इक्वल टू 0 आहे का. जर सपोज आय न म्हणजेच काय 1 2 3 किंवा 4 जे काही नंबर असतील त्या नंबरनं जर भाग जात असेल तर तो त्या नंबरचा काय असतो, फॅक्टर्स असतं. मग जर फॅक्टर असेल तर आपल्याला काय करायचं, ऍड करायचं. मग सम इक्वल टू सम प्लस आय. ओके. मग आता हा जो सम आहे तो सम मला चेक करायचा आहे. काय चेक करायचं की सम इक्वल टू n आहे का. जर असेल तर काय करायचं, प्रिंट करायचं आहे परफेक्ट नंबर, परफेक्ट नंबर. नसेल तर काय हो एल्स नॉट परफेक्ट नंबर. प्रिंटफ काय हो नॉट परफेक्ट नंबर. ह्या पद्धतीने आपण काय हो चेक करतो. अँड लास्टला काय हो रिटर्न 0. ओके. चला तर प्रोग्राम सेव्ह करूया आणि रन करून बघूया
ओके, मग आता आपला जो प्रोग्राम आहे तो रन झालेला आहे. मग आता 6 हा नंबर टाकतो. बघा 6 हा काय हो तुमचा परफेक्ट नंबर आहे. चला परत दुसऱ्यांदा एकदा रन करूया आणि मी आता एक नंबर टाकतोय, किती हो 5. ओके, मग आता 5 हा काय हो तुमचा नॉट परफेक्ट नंबर आहे. ओके, मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.